हाय यूट्यूब फॅमिली, मी मराठी 7128 मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। ज्यांनी सबस्क्राईब केलंय आणि ज्यांनी केलं नाही तरी पण व्हिडिओ पाहतात त्यांचे मनापासून धन्यवाद। आता मी यूट्यूब चॅनल का सुरू केलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू करत नाही। प्रत्येकाचं काहीतरी प्रॉब्लेम असतोच। कोणी आठवणी जपण्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू करतं, तर कोणी एखाद्या डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी यूट्यूब चॅनल सुरू करतं। पण मी का यूट्यूब चॅनल सुरू केलं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। कारण का बऱ्याच जणांच्याकडून मी ऐकलं, काय एवढं शिकलंय ना, व्हिडिओ करतंय, असं करतंय तसं करतंय। पण बोलणाऱ्याला कसं म्हणजे काय पण बोलतात ना, बोलणाऱ्याला कधी आपण तोंडाला हात लावू शकत नाही की बोलू नका, बोलणाऱ्याला बोलून द्यायचं। मी आज हेच सांगणार आहे की तुम्हाला की मी यूट्यूब चॅनल का सुरू केलंय। पैसा कमवण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी नाही केलेलं। तर 2019ला कोरोना आला हे तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणून तर त्याला कोविड-19 नाव दिलं होतं। त्या कोरोनात आम्ही 2 महिने मुंबईतच होतो। 17 मे पर्यंत आम्ही मुंबईत होतो, कारण गावी जाताच येत नव्हतं आणि इथं काही म्हणजे भेटतच नव्हतं। जीवनावश्यक ज्या वस्तू असतात त्या पण भेटत नव्हत्या। तर 2 महिने आम्ही असेच काढले मुंबईत। नंतर 17 मे 2019ला आम्ही गावी गेलो। गावी गेल्यानंतर तिथे 10 दिवस क्वारंटाईन राहिलो। पण आमची होती जॉईंट फॅमिली होती। 10 दिवसानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो। वर्ष असंच गेलं, एकत्र राहत होतो। शेतातली वगैरे कामे, गावी गेल्यानंतर सगळं काही करत होतो। तरी पण एक असा प्रसंग आला की तो प्रसंग म्हणजे मी मीडियासमोर नाही सांगू शकत, सोशल मीडियासमोर। कारण का काही गोष्टी अशा असतात की त्या आपण कधीच शेअर करू नये। आणि असा वाईट प्रसंग आला ना की म्हणजे असं वाटलं की आत्महत्याच करावी, इतका वाईट प्रसंग आला, नाही सांगू शकत मी। आणि तोच म्हणजे जॉईंट फॅमिलीत असताना कसं होतं की एखाद्या गोष्टीची हे इतकं मनाला लागतं की त्यातून आपण लवकर बाहेर नाही पडू शकत। तर 1 वर्ष गेलं। 1 वर्ष गेल्यानंतर गावी झालं। त्याच्यानंतर पूर्ण वर्ष गेल्यानंतर मग जूनमध्ये माझ्या मिस्टरांना लेटर आलं। बॉम्बे डँकची मिलची रूम लागलेली होती, त्याचं व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्र सबमिट करायचे होते, म्हणून माझे मिस्टर मुंबईला आले। त्यानंतर 3 महिने ते मुंबईतच राहिले आणि नंतर मग ते गावी आले नंतर आम्हाला मुंबईला घेऊन आले। तेव्हा सगळं सुरू झालेलं होतं, शाळा वगैरे सुरू झालेल्या, सगळं झालेलं। पण जॉईंट फॅमिली विभक्त झाली, ते पण कारण नसताना। आणि कारण नसताना विभक्त झाली आणि काही दोष लागले। एवढी पण माझी चूक नसताना ती चूक म्हणजे मला ऍक्सेप्ट करावी लागली आणि मला त्रास झाला खूप। नंतर मुंबईला आल्यानंतर मग असं सारखं म्हणजे मनात यायचं की विनाकारण इतका त्रास झाला। मग नंतर ते असं मुलांच्या समोर किंवा मिस्टरांच्या समोर मी सारखं बोलून दाखवायला लागले। म्हणजे ते मनातून जातच नव्हतं की विनाकारण आपली चूक नसताना, म्हणजे जसं कसं एखाद्याला चूक नसताना फाशी दिलं जातं, अपराधी ठरवलं जातं, तसं झालं। मग झाल्यानंतर मग असं सारखं मिस्टर कामावून आले की त्यांना पण बोलून दाखवायचं मुलांच्या, म्हणजे ते डोक्यातूनच माझ्या जात नव्हतं। मग मुलीनं काय केलं, म्हणजे मुलगी म्हणजे मला एकच मुलगा आहे, पण माझ्याकडे जी मुलगी आहे ती माझ्या जावेची आहे, 2 नंबर जावेची, आणि मी तिला लहानपणापासून सांभाळते। तर काकी बोलली, तुम्ही हे सारखं ऐकवता ना, तुम्हाला एक काम देते। तर म्हटलं काय करतेस? तर म्हणले, तुम्हाला म्हणजे असं डोक्यातून सगळं विचार निघून जातील असं काहीतरी देते। तर ठीक आहे, तर म्हणले आपण यूट्यूब चॅनल खोलूया। तर ठीक आहे मी म्हटलं। नंतर पण मिस्टरांचा विरोध होता की नाही खोलायचं, त्यांना नव्हतं हे आवडत। आणि मी पण कधी एवढं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण कधी गॅदरिंगमध्ये वगैरे आमच्यात पूर्ण विरोध, असं काही म्हणजे करायला असं हे नव्हतंच। मग मुलीनं कशी तरी परमिशन काढून यूट्यूब चॅनल खोललं की मला थोडी करमणूक व्हावी, त्या विचारातून मी बाहेर पडावी, ह्यासाठी यूट्यूब चॅनल तिनं खोललं। म्हणजे प्रथम तीच व्हिडिओ वगैरे टाकत होती पहिल्यांदा, मी काय करत नव्हती। त्याच्यानंतर मी तिचं बघून थोडं करायला लागले। पण नंतर असं ऐकायला भेटलं की काय व्हिडिओ बनवते, काय असं तसं लोक बोलतातच। पण कसं बोलणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नसतं। माझं माइंड फ्रेश झालं ना
मी त्या धक्क्यातून सावरले ना, हे महत्त्वाचं. म्हणून मी पैसा कमवण्यासाठी किंवा फेमस होण्यासाठी यूट्यूब चॅनल खोलेल नाही, तर डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी. आणि आता असं वाटतं की खरंच हा म्हणजे यूट्यूब चॅनल खरं म्हणजे चांगला आहे की पैसा मिळो या न मिळो, पण आपल्या आठवणी तरी जपल्या जातात. कालांतराने हे आपण आपले स्वतःचे व्हिडिओ आपल्या मनोरंजनासाठी बघू शकतो ना. म्हणजे किती छान आहे ना खरंच यूट्यूब चॅनल. खरंच हा चांगलाच मंच आहे की ज्याने आपल्या जुन्या आठवणी आपण नंतर बघू शकतो. म्हणून मी यूट्यूब चॅनल खोललंय, फेमस होण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी अजिबात नाही.